हे एक्झाम परत मी कंटिन्यू करतो इनहेरिटन्सचं. ओके, पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर. तर पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे इथे लिहिले बघा, पब्लिक ॲक्सेस युजिंग पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे इथे मी पब्लिक देतो आहे, म्हणजे डिराइव्ड क्लास जो तयार करतो आहे त्यावेळी मी ॲक्सेस स्पेसिफायर, बेस क्लासचा ॲक्सेस स्पेसिफायर मी काय घेतो आहे, पब्लिक. तर कृपया करून मी मागच्या वेळेस जर तुम्हाला टेबल सांगितला, तो टेबल तुमच्या समोर ठेवा, तो लक्षात ठेवा. हे समजायला सोपं जाईल, तुम्हाला लगेच समजेल. टेबल जर बघितला नाही तर तुम्हाला हे पूर्णपणे खूप गुंतागुंतीचं वाटेल आणि लक्षात येणार नाही आहे. तो टेबल तुमच्या समोर ठेवा की बेस क्लासमध्ये तो काय आहे, पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे का प्रोटेक्टेड आहे, आणि डिराइव्ड क्लासमध्ये त्याचा ॲक्सेस स्पेसिफायर काय आहे, पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे का प्रोटेक्टेड आहे. आणि ह्या कॉम्बिनेशनवरती सगळं ठरतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा टेबल लक्षात ठेवा. ओके, बेस क्लासमध्ये तो काय आहे, प्रायव्हेट आहे का प्रोटेक्टेड आहे का पब्लिक आहे. ओके, आणि डिराइव्डमध्ये तो काय येतो, काय डेरिवेशन आहे, पब्लिक आहे, प्रोटेक्टेड आहे, प्रायव्हेट आहे का प्रोटेक्टेड आहे, हे लक्षात ठेवा. ते कॉम्बिनेशन्स तुम्हाला मिळेल. म्हणजे समजा प्रोटेक्टेड आहे बेसमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये आणि डिराइव्डमध्ये प्रायव्हेट आहे, तर साहजिकच कॉम्बिनेशन हे काय दाखवतं, त्याचं प्रायव्हेट दाखवतं. बरोबर आहे का? म्हणजे ह्याच्या संलग्न काय आहे हे दाखवतं ह्याच्याशी. ओके, हे समोर ठेवा तुम्हाला कन्सेप्ट किंवा हे एक्झाम्पल लगेच समजेल, अदरवाईज समजायला अवघड जाईल, हे नक्की आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ते समोर ठेवा, एक्झाम्पल समोर ठेवा. ओके, आणि मी जे सांगतो हे तपासून बघा किंवा ट्रेस करा मॅन्युअली, गरज असेल तर पेन्सिलनं वगैरे तर मार्क करा. ओके, तर एक्झाम्पलकडे जाऊयात आपण. ओके, तर बघा इथं परत एकदा, हा बी हा क्लास, बेस क्लास आहे, अगोदर सुरुवातीला पहिल्यांदा केलेला क्लास आहे, त्याचा ए हा प्रायव्हेट मेंबर आहे. ओके, पब्लिक मेंबर बी आहे, तर गेट अंडरस्कोर ए बी, हे बी हा डेटा मेंबर आहे आणि गेट अंडरस्कोर ए हे मेंबर फंक्शन्स आहेत. बरोबर आहे. पुढं बीपासून पब्लिकली, आता डिराइव्ड क्लासचं ॲक्सेस स्पेसिफायर काय, पब्लिक आहे. ओके, हा बेस क्लासचे ॲक्सेस स्पेसिफायर हे आहे त्यांचे, हे प्रायव्हेट आणि हे याच्यासाठी पब्लिक आहेत. इथे काय आहे बघा, तो डिराइव्ड क्लाससाठी डी हा क्रिएट करतो आहे, डिराइव्ड क्लाससाठी बीचा ॲक्सेस स्पेसिफायर काय, पब्लिक आहे. ओके, त्यामुळे डी हा प्रायव्हेट आहे, इथं पब्लिक आहे. जेव्हा एखादा मेंबर प्रायव्हेट असेल तर तो प्रायव्हेटच राहतो, इथं काहीही असू देत, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड, तो ॲक्सेस होत नाही, इनहेरिट होत नाही. म्हणजे या डीमध्ये तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस करता येत नाही. ओके, आता हे मेंबर बघा, हे मेंबर पब्लिक आहेत बेस क्लासमध्ये आणि डिराइव्डमध्ये ॲक्सेस स्पेसिफायर काय काय बघा, पब्लिक. हे पब्लिक आणि इथे पब्लिक असतील तेव्हा ते साहजिकच डिराइव्ड क्लासमध्ये कशाप्रकारे इनहेरिट होतात, पब्लिकली होतात. बघा तुमच्या टेबलमध्ये ते कशाप्रकारे इनहेरिट होतात, पब्लिकली. त्यामुळे डिराइव्ड क्लासमध्ये तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस करता येतात. आता डायरेक्ट ॲक्सेस करता येतात म्हणजे नक्की काय हे तुम्हाला समजेल. मी मेनपासून एक्झिक्युशन स्टार्ट करतो, वन बाय वन आपण जाऊयात, लक्षात येईल तुम्हाला. ओके, बघा, डी हा काय आहे तुमचा क्लास, डिराइव्ड क्लास, आणि स्मॉल डी हा त्याचा ऑब्जेक्ट. ओके, डी हा ऑब्जेक्ट डी अंडरस्कोर गेट अंडरस्कोर ए बी हा कॉल करतो आहे, गेट अंडरस्कोर ए बी या फंक्शनला कॉल करतो आहे. हा ॲक्च्युली गेट अंडरस्कोर कोणाचा आहे, बीचा आहे. पण मागच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे बीपासून कोण बनला आहे, डी. ओके, तर इथं परत लक्ष द्या वाटल्यास, इथं बघा, गेट अंडरस्कोर ए बी हा बीचा आहे आणि हा याचा ॲक्सेस स्पेसिफायर काय आहे, पब्लिक आहे. कशाचा, गेट अंडरस्कोर ए बीचा. आणि डी बनवताना इथं ॲक्सेस स्पेसिफायर काय आहे, डिराइव्डसाठी पण पब्लिक आहे. म्हणजे हे पब्लिक आणि हे पब्लिक, तर तो डीमध्ये कशाप्रकारे आला, पब्लिकली आला. म्हणजे डीसुद्धा त्याला डायरेक्टली कॉल करू शकतो. म्हणून इथं डीचा जो ऑब्जेक्ट आहे, म्हणून डीचा स्मॉल डी हा ऑब्जेक्ट आहे, तो याला डायरेक्टली कॉल करू शकतो, कारण पब्लिक तो पब्लिकच झाला म्हणून. मग इथून कंट्रोल कुठे येतो, गेट अंडरस्कोर ए बी कुठं आहे तिथं बघा, इथून कंट्रोल कुठे येतो, साहजिकच इथं आला बघा, इथं ए आणि बीला, म्हणजे व्हॉइड बी हा क्लास आहे, त्याच्या ए आणि बीला, क्लास बीसाठीच हा मेंबर आहे ना, त्यामुळे डायरेक्टली ए आणि बीला, एला 5 व्हॅल्यू दिली आणि बीला किती व्हॅल्यू दिली, 10 व्हॅल्यू दिली. ओके, क्लास बी घेतला इथं, गेट अंडरस्कोर ए बी आहे त्याचा फंक्शन, ए आणि बीला व्हॅल्यू असाइन झाल्या 5 आणि 10, हे लिहून ठेवा वाटल्यास, 5 आणि 10 व्हॅल्यू ए आणि बीला असाइन झाल्या. ओके,
आता इथून कंट्रोल कुठं आला, साहजिकच इथून कंट्रोल पुढच्या स्टेटमेंटला, म्हणजे कुठं इथं आला डी डॉट मलला. ओके, मल हा साहजिकच डी या क्लासचा मेंबर आहे, बरोबर. त्यामुळे तो त्याला ॲक्सेस करता येतोच, काही प्रश्नच नाही आहे. बघा इथं डी क्लासचा मल हा मेंबर आहे. ओके, त्यामुळे तो स्वतःचाच मेंबर आहे, त्यामुळे त्याचा ऑब्जेक्ट त्याला ॲक्सेस करू शकतो, स्मॉल डी ॲक्सेस करू शकतोच त्याला. ओके, बघा आता डी डॉट मल, इथून कंट्रोल कुठे येणार आहे, मल ह्या फंक्शनला, इथं मल म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी. इथं बघा सी इज इक्वल टू बी, बी किती आहे 10, अगोदर इथेच दिसते बघा आपण दिलेले. ओके, गेट अंडरस्कोर ए बी असं मी लिहिलं आहे, मी ते डायरेक्टली ए लिहिलेला नाही आहे बी सारखा. आता हे का, हे बघा गेट अंडरस्कोर ए बी असं का लिहिलं आहे मी, याचं कारण, मी ए डायरेक्टली का लिहू शकत नाही, याचं कारण बघा, याचं कारण इथं तुम्हाला लक्षात येईल, म्हणून तो टेबल बघा म्हटलं मी तुम्हाला. मी हा काय आहे, ए हा बीमध्ये प्रायव्हेट आहे, तर प्रायव्हेट मेंबर डिरायव्डमध्ये तुम्ही ॲक्सेस स्पेसिफायर तुमचा काही असो, प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड काही असो, तो ॲक्सेस करता येत नाही, इनिट होत नाही. त्यामुळे डीमध्ये तो डायरेक्टली तुम्हाला लिहिता येत नाही, वापरता येत नाही, ॲक्सेस डायरेक्टली ए लिहिता येत नाही. बी लिहिलं आहे मी, बी इथं लिहिलं आहे बघा, बी इथं मी डायरेक्टली लिहिला आहे, ए लिहिलेला नाही आहे. का बी का लिहिला आहे, याचं कारण हेच, बी हा काय आहे, पब्लिक आहे, आणि इथे ॲक्सेस स्पेसिफायर काय आहे, पब्लिक आणि हे पब्लिक. त्यामुळे मल जो डीचा आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली लिहू शकतो. पण हा ए हा प्रायव्हेट आहे, ए हा प्रायव्हेट आहे, तो इनहेरिट होत नाही. त्यामुळे दुसऱ्या क्लासचा हा मल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली लिहू शकत नाही. ओके, म्हणून मग मी काय केलं आहे बघा, याच ठिकाणी गेट अंडरस्कोर ए असं लिहिलं आहे, ए डायरेक्टली न लिहिता. तर गेट अंडरस्कोर ए असं मी का लिहिलं आहे, तर आता हे बघा, गेट अंडरस्कोर ए असं मी लिहिण्यामागचं कारण बघा आता, गेट अंडरस्कोर ए इथे काय आहे, पब्लिक आहे, बरोबर आहे. हा पब्लिक इथे काय आहे, पब्लिक, बरोबर आहे. हे पब्लिक त्यामुळे तुम्ही इथं गेट अंडरस्कोर ए मी लिहू शकतो. ओके, आणि हा गेट अंडरस्कोर ए हा जो आहे, गेट अंडरस्कोर ए आहे, हा कुणाचा मेंबर आहे, क्लास बीचा. त्यामुळे क्लास बीचा मेंबर असल्यामुळे हा मेंबर ह्याला डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो, कारण हा जो ए हा मेंबर आहे हा कुणाचा आहे, बीचा मेंबर आहे, आणि हा पण मेंबर कुणाचा आहे, बीचा मेंबर आहे. ओके, तर हा मात्र ह्याला ॲक्सेस करू डायरेक्टली शकतो. ओके, मात्र म्हणून मी हा काय केला आहे, पब्लिकचा इथं पब्लिक असल्यामुळे तिथे डायरेक्टली घेतला आहे मी. ओके, म्हणजे असं इथं बघा समजून घ्या, आता कंट्रोल कुठं आला आहे, इथं आला आहे, बी पब्लिक असल्यामुळे ॲक्सेस करू शकतो. बी किती आहे इथं 10, जो इथली व्हॅल्यू आहे बघा 10. गेट अंडरस्कोर ए यासाठी लिहिलं आहे की डायरेक्ट ए घेऊ शकत नाही, मात्र गेट अंडरस्कोर ए का घेऊ शकतो, तो पब्लिक असल्यामुळे. इथून परत ही कॉलिंग स्टेटमेंट आहे, इथून परत ते कुठं जातं, परत इथून ते इथं आलं बघा. आता गेट अंडरस्कोर ए का आहे, बीचा असल्यामुळे बी के घेऊ शकते. इथं आलो, रिटर्न ए म्हणजे काय, ए किती आहे, 5 व्हॅल्यू आहे, त्यामुळे 5 व्हॅल्यू रिटर्न होते. आणि इथं गेट अंडरस्कोर एला किती मिळतं, 5. त्यामुळे 10 इथं बीच व्हॅल्यू 10, इथं 10 × 5 असं मिळालं, लक्षात ठेवा. ए डायरेक्टली घेऊ शकत नाही की प्रायव्हेट असल्यामुळे, आणि गेट अंडरस्कोर ए घेऊ शकते कारण ते पब्लिक असल्यामुळे. 10 × 5 किती झालं, 50, आणि 50 कोणाला असाइन झालं, सीला. सी किती झालं, 50, हे वाटतंच लिहून घ्या, सी 50 झालं. आता इथून कंट्रोल कुठं आला, बघा इथून कंट्रोल कुठं आला, आता इथं यासाठी गेला होता, इथं आला डिस्प्लेला. इथून कंट्रोल कुठं आला, इथून कंट्रोल डिस्प्लेला आला, बरोबर आहे. आता इथं लिहिलो मी, इथं गेल्यानंतर बघा ए इज इक्वल टू, हे डबल कोटेशनच्या आतमध्ये प्रिंट झाला. मी डिस्प्लेमध्ये डायरेक्टली ए घेऊ शकत नाही, इथे खालच्या इथे दिसतं बघा बी घेतले. सेम एक्झाम्पल सेम आहे, कारण का, इथंच परत तेच बोलतोय, हा ए हा प्रायव्हेट आहे, तो डिस्प्ले हा कुणाचा आहे, डीचा मेंबर आहे. इथं तो डायरेक्टली घेऊ शकत नाही कारण हा प्रायव्हेट आहे. बी घेऊ शकतोय का, कारण बी हा पब्लिक आहे, इथं ॲक्सेस स्पेसिफायर काय, पब्लिक आहे. इथं हा प्रायव्हेट आहे, इथं ॲक्सेस स्पेसिफायर जरी पब्लिक असला तरी ॲक्सेस करू शकत नाही, म्हणून टेबल बघा म्हणते मी. ओके, त्यामुळे इथं डिस्प्लेमध्ये तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस करू शकत नाही. अनेकदा सांगतो बघा कन्सेप्ट, हा प्रायव्हेट आहे, इथं तुम्ही काहीही लिहा, तो इथं कुठल्याही ह्याच्यामध्ये ॲप डिस्प्लेमध्ये ॲक्सेस करता येत नाही, नॉट इनहेरिटेबल.
आता बघा बीच्या बाबतीत असो किंवा ह्या सगळ्यांच्या बाबतीत असो, हे सगळे पब्लिक आहेत आणि इथं पण पब्लिक आहे. पब्लिक मेंबर बेसमधले डिरायव्डमध्ये जेव्हा तुम्ही पब्लिक द्याल तेव्हा ते पब्लिकच होतात, त्यामुळे तुम्ही इथे डायरेक्टली ते ॲक्सेस करू शकताय. हाच कन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. ओके, बाकी काही नाही आहे, लक्षात ठेवा. इथं आलो डिस्प्लेला ए इज इक्वल टू, म्हणजे स्क्रीनवरती आउटपुट प्रिंट होणार आहे. मी ते तुम्हाला दाखवतो आउटपुट. ते इथं आउटपुट आहे बघा, हे आउटपुट आहे. वाटल्यास हवं असेल तर ते लिहून घ्या. ओके, पहिल्यांदा ए इज इक्वल टू इज इक्वल टू 5, नंतर बी इज इक्वल टू 10 आणि सी इज इक्वल टू 50 असं प्रिंट होईल. ह्याचं अजून बघायचं आपण. ओके, ठीक आहे. हवं असेल तर ते लिहून घ्या. आता मी परत त्या एक्झाम्पलकडे जातो. आपल्या इथं आलो बघा, ए इज इक्वल टू, हे प्रिंट झालं. गेट अंडरस्कोर ए यासाठी वापरले, डायरेक्ट ए वापरू शकत नाही मी, कारण ते प्रायव्हेट असल्यामुळे. गेट अंडरस्कोर एमुळे कंट्रोल कुठे जातो, हा फंक्शनचा कॉल होतो, इथं येतो. इथून तो इथं आला. रिटर्न एची व्हॅल्यू रिटर्न करतो ती 5, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली 5, आणि सी आउटमुळे स्क्रीनवरती प्रिंट होतं 5, म्हणजे ए इज इक्वल टू 5 असं प्रिंट होतं. ओके, स्लॅशनमुळे नेक्स्ट लाईनला इथं आलो, सी आउट बी, परत खाली प्रिंट होते बी इज इक्वल टू, बीची व्हॅल्यू प्रिंट होते. ओके, बी डायरेक्ट घेत आहे का, कारण बी हा पब्लिक आहे. बघा इथं बी हा पब्लिक आहे, इथं पब्लिक आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण इथं घेऊ शकतो, त्याची व्हॅल्यू ॲक्सेस करू शकतो. ॲक्सेस करणं म्हणजे हेच, घेऊ शकतो, ॲक्सेस करू शकतो डायरेक्टली. ओके, ए करू शकत नाही ॲक्सेस, का प्रायव्हेट आहे. ओके, लाईक सीसाठी पण व्हॅल्यू असाइन झालेली आहे, बरोबर आहे का. हेच इथं तुम्हाला मी आउटपुटला दाखवलं, हेच इथं आलं. एच आहे इथं, एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू आणि सीची 50 व्हॅल्यू. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं, 5 × 10 50 झालं. ठीक आहे, आता पुढं आलो. हे डिस्प्लेचं काम झालं, इथं डिस्प्ले संपला, इथं कंट्रोल आला. आता इथं डी डॉट बी इज इक्वल टू 20 दिले मी. बघा, डी डॉट बी इज इक्वल टू 20 असं दिलं. का दिलं आहे, बी हा पब्लिक असल्यामुळे. ओके, तो कुठे ॲक्सेस करता येतो, जसं बोललो, बी हा बेस क्लास आहे, डी हा डिराइव्ड क्लास आहे, डीचा स्मॉल डी हा ऑब्जेक्ट आहे. ओके, सॉरी, डीचा डी हा ऑब्जेक्ट आहे. बीचे सगळे प्रायव्हेट मेंबर, कुठलेही प्रायव्हेट मेंबर ह्याच्यामध्ये ॲक्सेस करता येत नाहीत, पण बीचे पब्लिक मेंबर, जसं बी हा पब्लिक मेंबर आहे, तो डायरेक्टली ॲक्सेस करता येतो. म्हणून मी इथं ही स्टेटमेंट लिहिली. ही स्टेटमेंट का लिहिली, त्यासाठी लिहिली. डी डॉट बी इज इक्वल 20, म्हणजे बीला डायरेक्ट व्हॅल्यू मी किती असाइन केली, 20. आता इथं आलो डी डॉट मलमुळे इथून कंट्रोल कुठं आला, मलला, म्हणजे इथं आला. बीची व्हॅल्यू मी इथे 20 दिली, त्यामुळे इथे किती झाली व्हॅल्यू, 20 इंटू ए लिहू शकत नाही, तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं. एची व्हॅल्यू गेट अंडरस्कोर एमुळे कंट्रोल इथं आला. ए आहे तसं, ए बदललेलाच नाही मी इथं, ए फक्त बी बदलला आहे. इथं फक्त बघा बी बदलला आहे, ए बदललेला नाही आहे. त्यामुळे ए किती व्हॅल्यू 5 रिटर्न होते, व्हॅल्यू रिटर्न ए करची व्हॅल्यू 5. त्यामुळे 10 इंटू 5 किती झालं, 100 कोणाला असं झालं, सीला. बघा इथं बी 20 इंटू गेट अंडरस्कोर ए, त्यामुळे ए हा रिटर्न करतो एची व्हॅल्यू 100 झालं, आणि सीला व्हॅल्यू किती 100 असं झाली आता 100. म्हणजे बी 20, ए 5 आणि सी 100 हे असं झालं. ठीक आहे. इथून कंट्रोल आता याच्यासाठी गेला होता, आता इथं आला डिस्प्लेला. इथून डिस्प्लेवरून तो कुठं आला, या डिस्प्लेला आला. परत ए इज इक्वल टू गेट अंडरस्कोर एमुळे ए इज इक्वल टू 5, बीची व्हॅल्यू किती 20, बी इज इक्वल टू 20 आणि सी इज इक्वल टू काय, मल्टिप्लिकेशन 100. हवं असेल तर इथं आउटपुट बघा तुम्ही, इथं बघा आउटपुट आहे, तुम्हाला दिसेल. एची व्हॅल्यू 5, बीची व्हॅल्यू बदलल्यामुळे 20 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन 100. ओके, तर बघा हा कन्सेप्ट आहे. म्हणजे इथं इनहेरिटन्स हा जो कन्सेप्ट आहे, क्लास तुम्ही नवीन क्रिएट केला आहे. बघा इथं डी हा क्लास तुम्ही तयार केला आहे, मीन्स डिरायव्हिंग अ न्यू क्लास. हा डी हा डिरायव्ड क्लास आहे. ह्याला नाव तुम्ही काय पण द्या, काहीही नाव चालतं, काहीही नाव द्या क्लासला चालतं. बी हा बेस क्लास आहे, ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास, त्याला पेरेंट क्लास म्हणतात. डी हा डिरायव्ड क्लास, सब क्लास किंवा चाइल्ड क्लास आहे.
तर डीपासून तुम्ही बी बनवला आहे, मग तो डीपासून जेव्हा तुम्ही बी बनवताय तेव्हा बीच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या डीमध्ये तुम्ही घेऊ शकताय, ॲक्सेस करू शकताय. मग त्या सगळ्या करा किंवा किती जेवढ्या हव्या तेवढ्या करा. मग त्या सगळ्या करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला पब्लिक म्हणजे पब्लिक मेंबर पब्लिकली ॲक्सेस होतात. ओके, काहीच करायचे असतील तर तुम्ही मेंबर प्रायव्हेट ठेवा. त्या तुम्ही इथे काही पण लिहा, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड, तुम्हाला ॲक्सेस करता येत नाहीत. ओके, हा इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जे काही अगोदरच्या क्लासमध्ये आहे ते तुम्ही डिराइव्हडमध्ये किती प्रमाणात आणायचं. ओके, गरजेनुसार आणायचं, जेवढं हवं तेवढंच प्रोग्रॅमिंगची रिक्वायरमेंट आहे तेवढंच आणायचं. मग त्यासाठी तुम्ही रिस्ट्रिक्शन वापरू शकताय. ओके, कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं आहे, आता इथे मी तुम्हाला दाखवलं हे कॉम्बिनेशन बघा, म्हणून म्हणतो की हे खूप महत्त्वाचं आहे, हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. हा टेबल लक्षात घ्या. बेस क्लासमध्ये तो काय आहे, प्रायव्हेट पब्लिक आहे प्रोटेक्टेड आहे, आणि डिराइव्हड क्लासमध्ये त्याचं डेरिव्हेशन काय आहे, पब्लिक आहे प्रायव्हेट आहे का प्रोटेक्टेड आहे, ह्याच्यानुसार तुम्हाला उत्तर भेटतात. लक्षात ठेवा, हा टेबल तुम्हाला समजला की हा कन्सेप्ट समजायला काहीच नाही आहे. ओके.